आज आहे शुक्रवार आणि माझ्याकडे ना मोस्टली तर ना शुक्रवार, बुधवार आणि रविवार नॉनव्हेजच बनवलं जातं. आणि बघा विहान आणि स्वीटूच्या टिफिनसाठी म्हणून ना मी पत्ताकोबी बनवली होती. तर दोघांचेही टिफिन पॅक करून घेतले आणि जसे मी रव्याचे लाडू बनवलेत ना तसं ना मला शॉर्ट ब्रेकसाठीचं जे टेन्शन आहे ना विहानचं ते मिटलेलं आहे. कारण बघा शॉर्ट ब्रेकसाठी मी त्याला 1 किंवा 2 लाडू देत असते रव्याचे. तर इकडं बघा स्वीटूच्या स्कूलमध्ये आहे ना आज आहे आषाढी एकादशीचं सेलिब्रेशन. तर त्यासाठी बघा त्यांना हा ना परकर आणि जो पोलका असतो ना तो घालून पाठवायला सांगितलेलं. तर त्यासाठीच बघा काल मी मार्केटमध्ये पावसामध्ये भिजत गेलेली आणि तिच्यासाठी ना हा ड्रेस घेऊन आली. तसं तर मी विचार करत होती रेंटने घेऊन यावं, पण बघा रेंटने म्हणजे मला थोडा लेटच झाला. रेंटने ड्रेस विचारायला गेली, पण तोपर्यंत सर्व जे ड्रेस आणि साड्या आहेत ना त्या रेंटवर गेलेली, मला काही भेटला नाही. तर म्हणून बघा मी डायरेक्ट मार्केटमध्ये गेली आणि तिथून हा ना 450 रुपयाला हा ड्रेस घेतला. तर मला सांगा हा ड्रेस मला 450 रुपयामध्ये परवडला की नाही, की मला जास्त पैसे घेतले त्यांनी माझ्याकडून. तर असो, तर तो थोडासा ना ड्रेस स्वीटूला थोडा मोठा होत होता, म्हणून बघा त्याला ना मी काकीकडे ना अल्टर करण्यासाठी दिलेला. पण त्याच्या जे चुन्या पडलेल्या असतात ना तर त्याच्यामध्ये थोडासा कपडा जास्त पकडण्यात आला आणि एकाच साईडला ना ते असं गोळा झाल्यासारखं दिसत होतं. म्हणून मी ना थोडंसं ते उकलून घेतलं आणि त्याच्यामध्ये नाडी वगैरे टाकून ना स्वीटूला तो ड्रेस घालून घेतला. तर स्वीटूला ड्रेस घातल्यानंतर बघा 2 जुट्टू बांधायचे होते, तर मी 2 जुट्टू पण बांधून घेतले. आणि अजून एक म्हणजे बघा काल मी मार्केटमधून ना ही जी कंटी आहे ना ती विकत आणलेली. तर ही कंटी विकत आणली आणि घरी म्हटलं जरा घालून बघावं, तर त्याच्या दोन्ही साईडचे ना जे धागे असतात ना ते निघून गेलेले. तर मला परत ना पावसामध्ये मला परत त्या दुकानामध्ये जावं लागलं आणि ती ना मी एक्सचेंज करून ती जी कंटी असते ना ती आणली. आमच्या इकडे तरी याला वज्रटीक म्हणतात, कोणी कंटी म्हणतं, तर मला काय एवढं माहिती नाही आहे. तर असो, इकडं बघा स्वीटूला मस्त मी तयार करत होते आणि लिपस्टिक म्हणलं ना तर मॅडमला खूपच हौस असते. जसं काय मी तिला तयार केलं ना की लगेच शेजाऱ्यांकडे ती तिचं लूक आहे ना तो दाखवायला गेली. तर हे होतं बघा त्यांच्या स्कूलमधलं असं सेलिब्रेशन. आणि बघा सगळं काही स्कूलमध्ये एन्जॉय करून स्वीटू बघा आता घरी आली. आज सकाळी मात्र तिला मेकअप करायचा आहे म्हणून उठवायचीही गरज लागली नाही, एका आवाजात ती उठली होती. तर असं बघा असं होतं आजचं स्वीटूचं सेलिब्रेशन. तर तुम्हाला स्वीटूचा लुक कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.